तर विद्यार्थ्यांनो एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आणि या सुपर क्लासमध्ये आपण इतर सुपर क्लासपेक्षाही जास्त महत्त्वाचे जी की क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत। येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे ते क्वेश्चन्स असतील आणि त्यामुळे या सुपर क्लासला आपल्याला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। ही सर्वात पहिली रिक्वेस्ट आहे। तसेच तुम्ही चॅनलवर या नवीन असाल तर सबस्क्राइब जरूर करून घ्यायचं आहे। अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी आणि या सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी एक लाईक नक्कीच करून घ्यायचा आहे। तर या सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न मित्रांनो या ठिकाणी आपल्यासमोर असा आहे, एक वेळेस रक्तदान केल्यास किती कॅलरीज कमी होत असते? एक वेळेस रक्तदान केल्यास खालीलपैकी किती कॅलरीज कमी होत असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो, 650 एवढी जी कॅलरी आहे एक वेळेस रक्तदान केल्यास कमी होत असते। पुढचा प्रश्न पाहूया। लॉर्ड आयर्विन हे कोणत्या गोलमेज परिषदेवेळेस भारताचे व्हाईसरॉय व्यक्ती होते? लॉर्ड आयर्विन हे खालीलपैकी कोणत्या गोलमेज परिषदेवेळेस भारताचे व्हाईसरॉय होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, पहिल्या गोलमेज परिषदेवेळेस जे आहे लॉर्ड आयर्विन हे एक भारताचे व्हाईसरॉय बनलेले होते। पुढचा प्रश्न पाहूया। भारतामध्ये केंद्रीय सरकारचा प्रमुख व्यक्ती खालीलपैकी कोणता असतो ते सांगायचं आहे मित्रांनो। भारतामध्ये केंद्रीय सरकारचा प्रमुख व्यक्ती खालीलपैकी कोणता असतो? ऑप्शन क्रमांक 2 राहील, पंतप्रधान हा जो व्यक्ती आहे भारतामध्ये केंद्रीय सरकारचा प्रमुख व्यक्ती बनलेला असतो। पुढचा प्रश्न पाहूया। देशाच्या राष्ट्रपतीचा प्रमुख सल्लागार खालीलपैकी कोणता व्यक्ती असतो ते सांगायचं आहे मित्रांनो। देशाच्या राष्ट्रपतीचा प्रमुख सल्लागार खालीलपैकी कोणता एक व्यक्ती असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, पंतप्रधान हा जो व्यक्ती आहे भारताच्या राष्ट्रपतीचा प्रमुख सल्लागार व्यक्ती बनलेला असतो। पुढचा प्रश्न, भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून भारतामध्ये एकूण किती पंतप्रधान झालेले आहेत ते सांगायचं आहे। भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून भारतामध्ये एकूण किती पंतप्रधान झालेले आहेत? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, एकूण 16 पंतप्रधान जे आहेत भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून भारतामध्ये झालेले आहेत। पुढचा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय नेते खालीलपैकी कोणती व्यक्ती होते? भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय नेते खालीलपैकी कोणते एक व्यक्ती होते? ऑप्शन क्रमांक 2 राहील, पंडित नेहरू यांनी जे आहेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय असणारे एक नेते होते। पाहूया पुढचा प्रश्न काय आहे मित्रांनो। ब्रिटिश पोलीस ऑफिसर जेम्स सँडर्सची हत्या कोणी केली होती ते सांगायचं आहे। ब्रिटिश पोलीस ऑफिसर जेम्स सँडर्सची हत्या खालीलपैकी कोणत्या व्यक्तीद्वारा करण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, वरीलपैकी सर्वच भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या तिघांद्वारा जे आहे ब्रिटिश पोलीस ऑफिसर जेम्स सँडर्सची हत्या करण्यात आलेली होती। पुढचा प्रश्न पाहूया। ब्रिटिश पोलीस ऑफिसर जेम्स सँडर्स यांची हत्या कोणत्या ठिकाणी करण्यात आलेली होती? ब्रिटिश पोलीस ऑफिसर जेम्स सँडर्स यांची हत्या खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 2 राहील, लाहोर हे जे ठिकाण आहे या ठिकाणामध्ये मित्रांनो जेम्स सँडर्स यांची हत्या झालेली होती। पुढचा प्रश्न पाहूया। घटक राज्याचे वरिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे। घटक राज्याचे वरिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणते असते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो, विधान परिषद हे जे आहे घटक राज्याचे वरिष्ठ सभागृह बनलेले आहे। पुढचा प्रश्न पाहूया। राज्य विधिमंडळ संयुक्तरित्या खालीलपैकी कोणाला जबाबदार असते? राज्य विधिमंडळ हे संयुक्तरित्या खालीलपैकी कोणाला जबाबदार असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, विधानसभेला जे आहे राज्य विधिमंडळ संयुक्तरित्या जबाबदार ठरलेले असते। पुढचा प्रश्न, भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे। भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, लोकसभा हे जे सभागृह आहे भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह बनलेले आहे। पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो। मानवाच्या डोळ्यामध्ये कोणत्या ग्रंथीमुळे अश्रू येत असतात ते सांगायचं आहे। मानवी डोळ्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ग्रंथीमुळे अश्रू येत असतात? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, लॅक्रिमल ग्रंथी ही जी ग्रंथी आहे या ग्रंथीमुळे मानवाच्या डोळ्यामध्ये अश्रू येत असतात। पुढचा प्रश्न, आंबविलेल्या अन्नपदार्थामध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व समाविष्ट असते? आंबविलेल्या अन्नपदार्थामध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व समाविष्ट असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो, जीवनसत्व ब हे जे जीवनसत्व आहे आंबविलेल्या पदार्थामध्ये समाविष्ट झालेले असते। पुढचा प्रश्न,
भारतीय संविधानातील कलम 72 नुसार दयेचा अधिकार खालीलपैकी कोणत्या व्यक्तीकडे आहे ते सांगायचं आहे. भारतीय संविधानातील कलम 72 नुसार दयेचा अधिकार खालीलपैकी कोणत्या व्यक्तींकडे असतो. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. भारताचे राष्ट्रपती यांना जे आहे कलम 72 नुसार दयेचा अधिकार हा एक देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, स्वर्णसिंह समितीच्या शिफारसीनुसार जे आहे राज्यघटनेमध्ये कशाचा समावेश करण्यात आलेला आहे. स्वर्णसिंह समितीच्या शिफारसीनुसार राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कशाचा कोणत्या बाबीचा समावेश करण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 राहील मूलभूत हक्क या बाबीचा जो समावेश आहे स्वर्णसिंह समितीच्या शिफारसीनुसार करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, राज्य विधिमंडळाचा प्रमुख खालीलपैकी कोणता व्यक्ती असतो. राज्य विधिमंडळाचा प्रमुख खालीलपैकी कोणता व्यक्ती असतो. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. मुख्यमंत्री हा जो व्यक्ती आहे राज्य विधिमंडळाचा प्रमुख एक व्यक्ती बनलेला असतो. पुढचा प्रश्न, कायद्यापुढे सर्व समान असतील कोणत्या कलमात सांगण्यात आलेले आहे. कायद्यापुढे सर्व समान असतील असे खालीलपैकी कोणत्या कलमात सांगण्यात आलेले आहे. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. कलम 14 या कलमामध्ये कायद्यापुढे सर्व समान असतील असे सांगण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, शरीरातील गाभ्यामधील तापमानाचे नियंत्रण करणे खालीलपैकी कोणाचे कार्य आहे. शरीरातील गाभ्यामधील तापमान नियंत्रित करणे हे खालीलपैकी कोणाचे कार्य आहे. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. रक्ताचे जे कार्य आहे शरीरातील गाभ्यामधील तापमान नियंत्रण करणे हे त्यांचे एक कार्य आहे. पुढचा प्रश्न, मानवामध्ये कुपोषण कशाच्या कमतरतेमुळे होत असते. मानवामध्ये कुपोषण हे खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे उद्भवत असते. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. प्रथिनांच्या कमतरतेमुळे मानवामध्ये कुपोषण हे एक निर्माण होत असते. पुढचा प्रश्न, स्वातंत्र्य, समता, बंधुता यावर खालीलपैकी कोणाचा ठाम विश्वास होता ते सांगायचं आहे मित्रांनो. स्वातंत्र्य, समता व बंधुता यांच्यावर खालीलपैकी कोणाचा ठाम विश्वास होता. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो विश्वास आहे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यावर एक ठाम झालेला होता. पुढचा प्रश्न, बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले सर्व वृत्तपत्र कोणत्या भाषेत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याद्वारा सुरू करण्यात आलेले सर्व वृत्तपत्र खालीलपैकी कोणत्या भाषेमध्ये होते. ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. मराठी भाषेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याद्वारा सर्व वृत्तपत्रे सुरू करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, कामगारांचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यास ओळखले जात असते. कामगारांचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यास ओळखले जात असते. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. कामगारांचा जिल्हा म्हणून जे आहे महाराष्ट्रातील बीड या जिल्ह्यास एक ओळखले जात असते. पुढचा प्रश्न, तलावांचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास ओळखले जात असते. तलावांचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ओळखले जात असते. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. भंडारा हा जो जिल्हा आहे जिल्ह्याला महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हणून ओळखले जात असते. पुढचा प्रश्न, डोंगर किल्ले असणारा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते. डोंगर किल्ले असलेला जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यास ओळखले जात असते. ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 4 योग्य राहील. रायगड हा जो जिल्हा आहे या जिल्ह्याला डोंगर किल्ले असणारा जिल्हा म्हणून ओळखले जात असते. पुढचा प्रश्न, बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले सर्व वृत्तपत्र कोणत्या ठिकाणाहून प्रकाशित करण्यात येत असे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले सर्व वृत्तपत्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणाहून प्रकाशित केले जात असे. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. मुंबई या ठिकाणांचे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याद्वारा सुरू करण्यात आलेले सर्व वृत्तपत्र प्रकाशित केले जात असे. पुढचा प्रश्न, स्वराज्य पक्षाला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जात असे. स्वराज्य पक्षाला खालीलपैकी दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जात असे. ऑप्शन क्रमांक 2 राहील. स्वराज्य दल या दुसऱ्या नावाने स्वराज्य पक्षास ओळखले जात असे. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या देशामध्ये काळी जादू करण्यासाठी सरकारला टॅक्स द्यावा लागत असतो. खालीलपैकी कोणत्या देशामध्ये काळी जादू करण्यासाठी सरकारला टॅक्स द्यावा लागत असतो. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. रोमानिया हा जो देश आहे या देशामध्ये काळी जादू करण्यासाठी सरकारला टॅक्स द्यावा लागत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. गोपाळ हरी देशमुख यांचा आवडता विषय खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे. गोपाळ हरी देशमुख यांचा आवडता विषय खालीलपैकी कोणता आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. इतिहास हा जो विषय आहे गोपाळ हरी देशमुख यांचा आवडता विषय होता. पुढचा प्रश्न, गोपाळ हरी देशमुख यांनी इतिहास या विषयामध्ये एकूण किती पुस्तके लिहिलेली होती. गोपाळ हरी देशमुख यांनी इतिहास या विषयामध्ये एकूण किती पुस्तके लिहिलेली होती. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. एकूण 10 पुस्तके गोपाळ हरी देशमुख यांनी इतिहास या विषयामध्ये लिहिलेली होती. पुढचा प्रश्न, यशवंत धरण महाराष्ट्रातील कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे. यशवंत धरण महाराष्ट्रातील कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. बोर नदीवर जे आहे यशवंत धरण बांधण्यात
बांधण्यात आलेले आहे? पुढचा प्रश्न पाहूया. बोर नदीवरील बांधण्यात आलेले यशवंत धरण कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? बोर नदीवर बांधण्यात आलेले यशवंत धरण हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महाराष्ट्रातील वर्धा या जिल्ह्यामध्ये बोर नदीवर बांधण्यात आलेले यशवंत धरण स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. संपूर्ण पृथ्वीवर एका मिनिटामध्ये एकूण किती वेळेस वीज पडत असते? संपूर्ण पृथ्वीवर प्रत्येक मिनिटाला किती वेळेस वीज पडत असते? ऑप्शन क्रमांक 2 राहील 6000 वेळेस जे आहे प्रत्येक मिनिटाला पृथ्वीवर कुठे ना कुठे तरी वीज पडत असते. पुढचा प्रश्न. न्यायमूर्ती रानडे यांचे राजकीय गुरु खालीलपैकी कोणती व्यक्ती होते? न्यायमूर्ती रानडे यांचे राजकीय गुरु खालीलपैकी कोणती व्यक्ती होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. गोपाळकृष्ण गोखले यांनी जे आहे न्यायमूर्ती रानडे यांचे एक राजकीय गुरु व्यक्ती बनलेले होते. भारतातील कोणते राज्य पहिले सरकारी OTT प्लॅटफॉर्म लॉन्च करणार आहे? भारतातील कोणते राज्य सर्वात पहिले सरकारी OTT प्लॅटफॉर्म लॉन्च करणार आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. भारतातील केरळ हे जे राज्य आहे सर्वात पहिले सरकारी OTT प्लॅटफॉर्म लॉन्च करणार आहे. पुढचा प्रश्न. केरळ राज्य भारतातील सर्वात पहिले सरकारी OTT प्लॅटफॉर्म कोणत्या दिवशी लॉन्च करणार आहे ते सांगायचं आहे. केरळ हे भारतातील पहिले राज्य सरकारी OTT प्लॅटफॉर्म हे कोणत्या दिवशी लॉन्च करणार आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. 1 नोव्हेंबर 2022 रोजी या दिवशी जे आहे केरळ हे राज्य सर्वात पहिले सरकारी OTT प्लॅटफॉर्म लॉन्च करणार आहे. पुढचा प्रश्न. केरळ राज्य भारतातील सर्वात पहिले सरकारी OTT प्लॅटफॉर्म लॉन्च करणार आहे तर याचे नाव काय आहे ते सांगायचं आहे. केरळ राज्य भारतातील सर्वात पहिले सरकारी OTT प्लॅटफॉर्म कोणत्या दिवशी कोणत्या नावाने लॉन्च करणार आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. सी स्पेस या नावाने जे आहे सर्वात पहिले सरकारी OTT प्लॅटफॉर्म केरळ हे राज्य लॉन्च करणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारताने खालीलपैकी कोणत्या धान्याच्या निर्यातीवर बंदी घातलेली आहे? भारताने खालीलपैकी कोणत्या धान्याच्या निर्यातीवर बंदी घातलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. गहू या धान्याच्या निर्यातीवर जे आहे भारताने बंदी घातलेली आहे. पुढचा प्रश्न पाहू आपल्यासमोर काय आहे मित्रांनो. गव्हाच्या उत्पादनात भारत जगात कोणत्या स्थानावर स्थित आहे ते सांगायचं आहे. गव्हाच्या उत्पादनामध्ये भारत हा देश जगामध्ये कोणत्या स्थानावर आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. दुसऱ्या स्थानावर जे आहे भारत हा देश गव्हाच्या उत्पादनामध्ये झालेला आहे. पुढचा प्रश्न. भारत कोणत्या देशाला मागे टाकून वाहन बाजारामध्ये 4थ्या क्रमांकावर आला आहे ते सांगायचं आहे. भारत हा देश कोणत्या देशाला मागे टाकून व्हेकल बाजारामध्ये किंवा वाहन बाजारामध्ये 4थ्या क्रमांकावर आला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. जर्मनी या देशाला मागे टाकून भारत हा जो देश आहे वाहन बाजारामध्ये 4थ्या क्रमांकावर आलेला आहे. पुढचा प्रश्न. वाहन बाजारपेठेत जगातील कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. वाहन बाजारपेठेमध्ये कोणता देश हा प्रथम क्रमांकावर आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. चीन हा जो देश आहे वाहन बाजारपेठेमध्ये जगामध्ये प्रथम क्रमांकावर स्थित झालेला आहे. पुढचा प्रश्न. केंटल कुलिया विदेशी व्यक्तीने जे आहे एव्हरेस्ट शिखर आतापर्यंत किती वेळा सर केलेले आहे ते सांगायचं आहे. केंटल कुलिया व्यक्तीने एव्हरेस्ट शिखर हे एकूण किती वेळा सर केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. एकूण 16 वेळेस जे आहे केंटल कुलियाने एव्हरेस्ट शिखर सर केलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नवीन श्रीवास्तव यांची कोणत्या देशाच्या पुढील भारतीय राजदूत म्हणून निवड करण्यात आलेली आहे ते सांगायचं आहे. नवीन श्रीवास्तव यांची कोणत्या देशाच्या पुढील भारतीय राजदूत म्हणून एक निवड करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी आपल्यासमोर 1 योग्य राहील. नेपाळ या देशाचे पुढील भारतीय राजदूत म्हणून जे आहे नवीन श्रीवास्तव यांची निवड करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कॅन्सर केअर सेंटरचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेले आहे? नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कॅन्सर केअर सेंटरचे उद्घाटन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. आसाम या राज्यामध्ये नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कॅन्सर केअर सेंटरचे उद्घाटन झालेले आहे. पुढचा प्रश्न. अलीकडेच कोणते राज्य GST नोंदणीकरणामध्ये प्रथम क्रमांकाचे ठरलेले आहे? अलीकडेच कोणते राज्य भारतातील GST नोंदणीमध्ये प्रथम क्रमांकाचे ठरलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. उत्तर प्रदेश जे राज्य आहे भारतामध्ये GST नोंदणीमध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य बनलेले आहे. पुढचा प्रश्न. नुकतेच भारतातील कोणत्या राज्यात 3 गावामध्ये अवकाशातून स्पेस डिब्रीज पडले होते ते सांगायचं आहे मित्रांनो. नुकतेच भारतातील कोणत्या राज्यामध्ये 3 गावामध्ये अवकाशात
अंतराळयानातून स्पेस डेब्रिज पडलेले होते. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. भारतातील गुजरात या राज्यामध्ये एकूण 3 गावांमध्ये अवकाशातून स्पेस डेब्रिज पडलेले आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील गुजरातमध्ये नुकतेच कोणत्या 3 गावांमध्ये स्पेस डेब्रिज पडलेले आहेत ते सांगायचं आहे. भारतामध्ये नुकतेच गुजरात या राज्यामध्ये कोणत्या 3 गावांमध्ये स्पेस डेब्रिज पडलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. वरीलपैकी सर्वच गावामध्ये गुजरात राज्यामध्ये या ठिकाणी स्पेस डेब्रिज पडलेले आहेत. पुढचा प्रश्न. ISSF कनिष्ठ विश्वचषक 2022 मध्ये ईशा सिंग आणि सौरभ चौधरी यांनी कोणते पदक जिंकलेले आहे. ISSF कनिष्ठ विश्वचषक 2022 मध्ये ईशा सिंग आणि सौरभ चौधरी यांनी कोणते पदक जिंकलेले आहे. ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी 2 योग्य राहील. सोन्याचे जे गोल्ड पदक आहे ISSF कनिष्ठ विश्वचषक 2022 मध्ये ईशा सिंग तसेच सौरभ चौधरी यांनी जिंकलेले आहे. तर विद्यार्थ्यांनो, आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली इकडे तर हे नक्कीच गॅरंटी आहे की आपल्याला हे सुपर क्लास आवडेलच आहे. आणि त्यामुळे या सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी एक लाईक नक्कीच करायचं आहे. तसेच तुम्ही चॅनलवर या नवीन आला असाल तर सबस्क्राईब जरूर करून घ्यायचं आहे. अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी तर मिळतो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.